मुलं काय मोठ्यांना पण आवडेल असा पोटॅटो गार्लिक बॉल्स. तर चला बनवूया एकदम मस्त 15 ते 20 मिनिटामध्ये बनणारा असा मस्त झटपट गार्लिक बॉल्स. तर चला सगळ्यात आधी एका पॅन मध्ये मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच पांढरे तीळ आणि आणि बारीक केलेले लसूण आणि 1 मिरची यामध्ये टाकलेलं आहे. छान घोळून टाकायचं आणि चिली फ्लेक्स टाकला आहे अर्धा चम्मच. याला मस्त मिसळून टाकायचं, अलट-पलट करून टाकायचं आणि 1 कप मी पाणी ॲड करणार आहे यामध्ये, कारण की 1 कप मी रवा घेणार आहे. तर 1 कप रव्याला मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. या पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं. तर 1 चम्मच यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आता हा जो बारीक रवा असते ना, तो यामध्ये ॲड करायचा आहे. यामध्ये हलक्या हाताने एका हातामध्ये मी स्पॅच्युला पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने रवा यामध्ये ॲड करत आहे. कारण की यामध्ये गुठळ्या नाही पडल्या पाहिजे. तर मी एका हाताने फेटला आणि मस्त याला शिजवून घ्यायचं. लो फ्लेम ठेवायची गॅसची. हलक्या हाताने याला फोडायचं आणि याचं जे पाणी आहे ना, ते सुकून जाईल. याला लो फ्लेमवर छान शिजवून टाकू. आता याला थोडं हलकंसं थंड होऊ दे आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटामध्ये छान काढून घेतल्यावर त्यामध्ये आपण टाकू उकळलेले 2 आलू. मी यामध्ये 2 आलू उकळलेले अद्रक किसणीने याला बारीक किसणीने करत आहे. तर आता यामध्ये मस्त याला छान बारीक करून टाकायचं एकदम मस्त. आणि यामध्ये मी एक चीज आहे, चीज पण ॲड करायची. जर नाही आहे तर नाही पण करायची. पण या चीजनी जे टेस्ट असते ना, ते खूप मस्त येते. म्हणून मी बारीक एकदम चीज टाकून घेतला आहे बारीक चिरणीने. चीज टाकल्यानंतर आपण याला छान मस्त मळून घेऊ. त्यामध्ये सांबार टाकू. घरच्या घरी चीज बॉल बाहेरून न आणण्यापेक्षा आपल्या घरी आपल्या मुलांना घरीच बनवून द्या. म्हणजे खूप मस्त वाटतात, टेस्टी पण असते. आतून नरम आणि बाहेरून क्रिस्पी एकदम मस्त कुरकुरीत होतात. याला याला आपण काय करू, छान लंबा तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता. गोल असो किंवा म्हणजे चौकोनी असो, कोणता पण तुम्ही याला आकार देऊ शकता. पण मला हा चांगला वाटला म्हणून मी हा आकार देत आहे. याला लंब करू आणि कॉर्नफ्लोअर पावडर थोडा ॲड करू यामध्ये. ॲड केल्यानंतर याला छान लंब करू आणि चाकूच्या मदतीने याला कट करून घेऊ. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरच्या सामग्रीनी पण तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. खरंच खूप मस्त आहे. एकदा तुम्ही मुलांसाठी त्या टिफिनवर असो किंवा कोणी पण आलं असो, तर 2 मिनिटामध्ये तुम्ही तळून देऊ शकता अशी ही रेसिपी आहे. बघू शकता मी कसा मस्त आकार दिलेला आहे आणि खूप खूप मस्त एकदम इझी रव्यापासूनच आणि 2 आलू आणि 1 चीज, थोडासा सांबार आणि खूप छान आहे अशी रेसिपी. या गार्लिक बॉलला तुम्ही मस्त चहा बरोबर पण मस्त सायंकाळच्या वेळेस पण खाऊ शकता. खूप मस्त रेसिपी आहे. माझ्या घरी छोट्या मुलांना खूप आवडतात. एक-एक उचलून खातात. "मम्मी काय बनवत आहे? मम्मी काय बनवत आहे?" छान मस्त कट बनवले आहे आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचे. एकदम हाय फ्लेमवर तळायचं नाही, कारण की आतून कच्चे असतात. म्हणून लो फ्लेमवर मी काढलेले आहे. बघू शकता तुम्ही याचा कलर खूप मस्त दिसत आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. एकदम ब्राऊन कलर होतपर्यंत तळायचे आणि तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता. जास्त वेळ लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटं लागतो. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे एकदम. आणि हो, तुम्ही या बॉल्सला फ्रीझर जे मी उरले आहे ना, ते मी एका डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. म्हणजे कोणी पण पाहुणे आले, या मुलांची इच्छा झाली, कधी पण खायची, तर 15 दिवस हे टिकणारे असे बॉल्स आहेत. जास्त दिवस नाही आणि एकदम मस्त आहे. मी तोडून पण दाखवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत